बीजेपीच्या विजयाचे तामिळनाडूमध्ये नेमके काय परिणाम होतात बघूयात. जयललिता करुणानिधी यांच्या राजकीय वारसदारांना मतदारांनी साफ नाकारले. भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, बेरोजगारी, पोकळ आश्वासनं ही जनता खपवून घेत नाही हे अधोरेखित झाले. या दोन्ही पक्षांना त्यांच्या राजकारणात मोठे बदल करावे लागणार आहेत. स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र उदयनिधी यांना जनतेमध्ये जाऊन राबावं लागेल. फक्त द्रविड विचारसरणीच्या नावावर आता मतं मिळणार नाही हे या निवडणुकीनं दाखवून दिले. तामिळनाडूत आधी 2 प्रतिस्पर्धी होते, आता 3. ज्या राज्यामध्ये भाजपवर उत्तर भारतीय हिंदी लादणारा पक्ष म्हणून टीका होते तिथं आव्हानं वाढली आहेत. माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलई यांना पुन्हा आणून बळ द्यावं लागेल. काँग्रेसला 1947 ते 67 दरम्यान तामिळनाडूमध्ये सलग सत्ता स्थापन करण्यात यश मिळालं होतं. त्यानंतर आजपर्यंत काँग्रेस एकदाही तामिळनाडूमध्ये स्वबळावर सत्ता आणू शकलेली नाही. कायम प्रादेशिक पक्ष इथं सत्ता आणत राहिले. त्यामुळे तिसरा प्रतिस्पर्धी निर्माण झाल्यामुळं आणि केंद्रातही सत्ता नसल्यामुळं आता तगडं आव्हान असणार आहे काँग्रेस समोर तामिळनाडूमध्ये. स्थानिक नेत्यांना बळ देऊन त्यांना रस्त्यावर उतरून लढावं लागेल.